माजी केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कपिल पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सध्याच्या लोकसभा प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेवर जोरदार टीका केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात मी तब्बल 29,000 कोटीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आणि आजही तीच कामे सुरू असून सध्याचे खासदार त्या कामांवर फोटो काढून श्रेय लाटत आहे। भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी समृद्धी महामार्गावर शहापूर मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था अधोरेखित केली। शहापूरहून समृद्धी मार्गावर जाण्यासाठी फक्त 2 मिनिटांचे अंतर असूनही रस्त्यातील खड्डे आणि अर्धवट कामांमुळे अर्धा तास लागत आहे। त्यामुळे MMRDC आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। ठेकेदाराला राजकीय संरक्षण देण्याऐवजी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असेही त्यांनी ठामपणे सांगितले। सध्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांना नाव न घेता थेट आव्हान करीत पाटील म्हणाले, माझ्या कार्यकाळातील विकास कामे आजही सुरू आहेत। नवीन एकही मोठे काम मंजूर झालेले नाही। जर सध्याच्या खासदारांनी माझ्या इतका निधी आणून कामे सुरू केली असतील तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांना केले। शहापूर आणि वाडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था हे आणखी एक गंभीर प्रकरण कपिल पाटील यांनी निदर्शनास आणले। त्यांनी सांगितले की जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर 21 नागरिकांना जीव गमवावा लागला असून 15 जण कायमचे अधू झाले आहेत। त्यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हटले की जिजाऊच्या पवित्र नावाची संस्था जर असा भ्रष्टाचार करीत असेल तर ही कंपनी जिजाऊंचे नाव वापरण्याच्या लायकीची नाही। त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कंपनी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या 1 वर्षामध्ये कोणतेही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही। आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत। आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला, जनतेला हे माहीत असलं पाहिजे। कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून नाही मगाशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या 10 वर्षात जे काम झालं नाही ते मी 1 वर्षात केलं। मी बोला 1 वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही 10 वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू। कामं तर दिसली पाहिजे। तुम्ही पण मान्य करता की नाही? तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलंय कुठेच काम नाही, हे पत्रकारांचं म्हणणं आहे, माझं नाही। म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार, तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना। फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे। तुम्हीही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे। माझा मुद्दा काय आहे, जिजामाताचं स्थान महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे। जिजामातांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही, त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं। आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने असेल, जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे। अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, भिवंडी।